तुम्ही राज्यामध्ये कुठेही मालमत्ता घेणार असाल तर सर्च रिपोर्ट काढल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि त्यातही केवळ 30 वर्षांचा रेकॉर्ड नव्हे तर किमान 75 वर्षांचा सर्च रिपोर्ट काढणं हे आवश्यक झालंय। कारण नाशिकमध्ये 1500 मालमत्ता धारकांची गुंतवणूक धोक्यात आलेली आहे। बघूया कसा झालाय हा मालमत्तांचा घोटाळा। नाशिकच्या शरणपूर गावठाणातल्या 125 इमारती धोक्यात। कोट्यवधी रुपयांची दुकान आणि इमारतींसारख्या मालमत्ता धोक्यात। मनपा नगररचना विभागाने दिलेल्या परवानग्या संशयाच्या भोवऱ्यात। नाशिक शहरात कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या शरणपूर गावठाणात मोठमोठ्या व्यावसायिक इमारतीत कोट्यवधी रुपये किंमत असलेली दुकाने आहेत। इथं दुकानाचे गाळे असावेत यासाठी अनेकांनी कर्ज काढून मालमत्ता विकून गाळे घेतले, पण या मालमत्ता धारकांची गुंतवणूक आता धोक्यात आली आहे। इथं आम्ही आज 31 वर्षापासून इथं आम्ही शॉप घेतलेलं आहे। माझा झेरॉक्सचा बिझनेस आहे आणि या प्रॉपर्टीची आम्हाला एवढी माहिती नव्हती बा, आम्ही निर्माण बिल्डर कोणती विकत घेतलेली आहे। पण आता असं ऐकण्यात आलं का बा इथे फार प्रॉब्लेम झालेले आहे प्रॉपर्टीविषयी, तरी ते लोकांनी याच्यावर काहीतरी निर्णय सरकारने आमच्या लोकांचं काहीतरी करायला पाहिजे। नाशिक डायोसेशन काउन्सिलच्या सदस्यांनी मार्च 2001 रोजी दस्त नोंदणी करत विकासकांच्या नावानं बेकायदेशीर विक्रीचा दस्त नोंदवला। धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे खोटी माहिती सादर करून भूखंड बळकवण्याबरोबरच विक्रीचे आदेश प्राप्त करून घेतले। धर्मादाय संस्थेला भूखंडाच्या विक्रीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते, मात्र कागदपत्रांचा घोळ करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 7/12 उतारावर वर्ग 1 मध्ये जमिनीचं रूपांतर करून 125 इमारतींना परवानगी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे। नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशनच्या मूळ मालकीच्या जागा बळकवणाऱ्या 37 विकासकांवर आता सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। जवळपास 36 जणांवर गुन्हा पण दाखल करण्यात आलाय। त्याविषयीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा मिळालेली आहे। त्यामध्ये प्रथमदर्शनी असा दिसून येतो की हे जे जमीन आहे, जमिनीचा प्रकार काय आहे, ते जमीन डायोसेशन ट्रस्ट किंवा काउन्सिलला जे आहे त्यांना जेव्हा दिली होती तेव्हा कोणत्या अटी शर्तीवर दिली होती आणि त्यामध्ये काय शासनाची जमीन आहे किंवा ते जे प्रकार जर आहे त्यामध्ये शासनाची फसवणुकीच्या किंवा महसूल विभागाची फसवणुकीचा पण प्रकार असेल त्याच्या आम्ही नेहमी प्रकारे आम्ही आता चौकशी करणार आहे। या भूखंडावर जवळपास 125 इमारतींना नाशिक मनपानं बांधकामाबरोबरच पूर्णत्वाचा दाखला दिल्यानं मनपाचा नगररचना विभाग सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आला। आता न्यायालयीन लढाईमध्ये वर्षानुवर्ष मालमत्ता धारक अडकल्यानं मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। आम्ही 95-96 ला हे जमीन इथं प्लॉटमध्ये आम्ही शॉप वगैरे सगळे परचेस केलेले होते, पण आम्हाला त्याच्यानंतर येतं स्टे आला म्हणून ना खरेदी होते ना विक्री होते ना काही होते ना त्याच्यावरती लोन चढवलं जातं। आता माझ्या मुलाला शिक्षणाचा प्रश्न होता, त्याच्यावरती मला लोन काढायचं होतं, पण तो पण प्रश्न मार्गी लागला नाही। आयुष्यभर जमवलेली पुंजी फायदेशीर ठिकाणी गुंतून आयुष्यभराची सोय करावी अशी सामान्यांची आशा असते, मात्र अशा घोटाळ्यांमुळे गुंतवणूक करण्यापूर्वी जमिनींचे वर्षानुवर्षांचे रेकॉर्ड तपासणं गरजेचं आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।